खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंचा आक्रमकपणा महायुतीसाठी त्रासदायक ठरत असल्याची चर्चा। रवींद्र चव्हाण श्रीकांत शिंदेंमधील वैयक्तिक वादाचा परिणाम महायुतीवर होत असल्याची चर्चा। एकनाथ शिंदेंकडून रवींद्र चव्हाणांची अमित शहांकडे तक्रार। पक्षप्रवेशासाठी रवींद्र चव्हाणांनी पैशांचा बाजार मांडल्याची तक्रार। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केल्याची माहिती। छोट्या मोठ्या तक्रारी आम्ही राष्ट्रीय पातळीवर आणत नाही। अमित शहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। नाराजीचा विषय संपला। शिंदेंकडून स्पष्ट, महायुतीला कुठेही गालबोट लागणार नाही अशा सूचना। शिंदेंची माहिती। बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार 10व्यांदा घेणार शपथ। पाटण्यामध्ये एनडीएचं शक्ती प्रदर्शन। पंतप्रधान मोदी शहांसह 11 राज्यांचे मुख्यमंत्री लावणार हजेरी। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे ही पाटण्यात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार। राज्य सरकारने वेळ वाढवून मागितल्याने निकाल लांबणीवर। राज्यातील 17 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षण मर्यादा 50% पुढे। पुणे महानगरपालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता। एकत्र लढायला हवं अशी कार्यकर्त्यांची इच्छा। शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांची माहिती। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जागा वाटपाच्या चर्चेला सुरुवात। अद्याप सूत्र ठरलं नाही, मात्र मनसेला 70च्या जवळपास जागा देण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची तयारी। पोलिसांनी 5 तास वाट पाहूनही अमित ठाकरेंनी नोटीस स्वीकारली नाही। रविवारी पोलीस ठाण्यात जाऊन अमित ठाकरे स्वतः नोटीस स्वीकारणार। नेरूळच्या शिवस्मारकाचं बेकायदेशीर उद्घाटन केल्यानं गुन्हा। मुंबईतील 252 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ऑरीला मुंबई पोलिसांची नोटीस। आज घाटकोपरमध्ये हजर राहण्याचे आदेश। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आज 6 तास बंद। सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत रनवे बंद राहणार। बंद काळात लँडिंग आणि टेक ऑफ दोन्ही बंद। मुंबईपेक्षा नवी मुंबई विमानतळावरून उडणाऱ्या विमानांचे दर दुप्पट ते तिप्पट। मुंबईवरून गोव्यासाठी 3000 रुपयांचं तिकीट, तर नवी मुंबईवरून तब्बल 15000 रुपये इतका तिकीट दर। नाशिकच्या सिन्नर बस स्थानकामध्ये विचित्र अपघात। एसटी थेट फलाटावर चढली। 9 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, 4 ते 5 जण जखमी। ब्रेकमध्ये एअर प्रेशर आल्यानं दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज। संभाजीनगरातील ऐतिहासिक ठेव्याची दयनीय अवस्था। संग्रहालयात वाळवीचं साम्राज्य, सुमारे 3000 प्राचीन वस्तू धोक्यात। शिवरायांच्या नावावर राजकारण करणाऱ्या पुढाऱ्यांना ऐतिहासिक वारशाचा मात्र विसर। राज्यामध्ये उद्यापासून थंडीची लाट सक्रिय होण्याचा अंदाज। जळगावात सर्वात नीचांकी 7 अंश तापमानाची नोंद। गँगस्टर अनमोल बिश्नोईला 11 दिवसांची NIA कोठडी। बिश्नोई बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी। लाल किल्ल्यापासून काश्मीरपर्यंत आम्हीच हल्ले केले। पाकिस्तानमधील नेत्याची उघड कबुली। चौधरी अनवरुल हकनं भारताविरोधात ओकली गरळ।